तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही शहरात 12-13 लाख रुपयामध्ये 1 RK 1 BHK किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैशाने तुम्ही 2 BHKचा फ्लॅट खरेदी करताय तर फक्त आणि फक्त 14 लाखामध्ये 1 एकर जमीन, त्यात पण निगोशिएबल होईल बैठकीला बसल्यावर अशी जमीन घेऊन आलोय. काळी जमीन आहे, पाणीदार जमीन आहे आणि बागायत जमीन आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्या कॅनल लागून जमीन आहे आणि कॅनल लागून 37 एकर त्या साईडला आहे आणि 2 एकर ह्या साईडला आहे. तर पहिल्यांदा आपण 2 एकर जमीन कशी आहे बघून घेऊया. तर चला या दाखवतो जमीन कशी आहे. तर कॅनल लागून खाली यायचं, ह्या साईडला पलीकडून रोड आहे. तर आपण ही शॉर्टकट दाखवतो तुम्हाला. तर हा इकडे म्हणजे हाय पडक आहे, जरा तुम्ही डेव्हलप करू शकताय. शेतकऱ्यांनी ते काही डेव्हलप केलेलं नाही, तुम्ही करू शकताय मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, ही जमीन नांगरलेली आहे सध्या. तर या साईडला तर नांगरले 2 एकर. तर बघू शकता मित्रांनो जमीन कशी आहे, माती कशी आहे तुम्हाला दाखवतो. जमिनीतली माती कशी आहे, कशी आहे काळी. बघू शकता काळीचार जमीन आहे. आता सध्या पाऊस पडला होता, पावसात जरा ओलेली माती दिसते तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो ही 2 एकर जमीन आहे. तर खाली त्या उसापर्यंत जमीन आहे, तुम्ही दाखवू शकता. झूम करून दाखवा साहेब जरा. तर त्या म्हणजे इथे एक विहीर आहे साईडला त्यांनी पडलं, म्हणजे शेजारीने पडलेलं आहे. त्या साईडला ही जी बाकी जमीन आहे ती तिथपर्यंत 2 एकर जमीन आहे. तर मित्रांनो विहीर बघू शकतो आपण कशी आहे, काय पाणी आहे नाही बघूया, चला या. तर मित्रांनो बघू शकताय पाणी आहे, म्हणजे पाण्याची विहीर आहे, मोटर आहे आणि सगळं ऑल सेट आहे. तर मित्रांनो आता 2 एकर जमीन बघडली आपण. तर बाकीची राहिलेली जमीन बघूया कशी आहे, काय बघूया. जमीन पलीकडची, कॅनलच्या पलीकडच्या साईडची, पलीकडून आपण कॅनलच्या ह्या साईडला आलेलो आहे. 2 एकर जमीन पलीकडे होती, विहीर होती. जमीन कशी तुम्ही बघितली, काळी जमीन आहे. तर आता ह्या साईडला 34 एकर जमीन आहे, म्हणजे टोटल 39 एकर जमीन आहे. आणि त्याची प्राइस असणार आहे 14 लाख रुपये एकर. बैठकीला थोडीफार किंमत कमी होईल. तर मित्रांनो बघू शकताय 20 फुटाचा रोड दिलाय आणि ह्या साईडला पण जमीन आणि ह्या साईडला पण जमीन आहे. म्हणजे तुम्हाला येणं जाणं सोपं होतं. ह्या साईडला 4 चाकी वगैरे किंवा बाकीचं तुमचं सामान वगैरे आणा असेल, म्हणजे जर एखादं पीक वगैरे काढा असेल तर ह्यातनं तुम्ही काढू शकताय. आणि रस्ता एकदम स्ट्रॉंग केलेला आहे, मस्त केलेला आहे, चांगला केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर झेंडूचं पीक सध्या घेतलेलं होतं, त्याने पीक झालं असेल त्यांचं, म्हणून हे तुम्हाला असं दिसते. पाणीदार जमीन आहे, आजूबाजूला पूर्ण डेव्हलप शेती. त्या साईडला तुम्ही बघू शकता ऊस वगैरे तिकडे लावलेला आहे. तर मित्रांनो या प्लॉट मधून वरच्या साईडला आलोय आपण. तुम्ही बघितलं मग की झेंडूची बाग लावली त्यांनी, म्हणजे झाडावर केलं. आता तर ह्याच प्लॉट मध्ये आलोय मित्रांनो. तर ही पण जमीन बघू शकता कशी आहे. त्यांनी प्लॉट केलेला आहे, प्लॉट वाईज केलेले आहेत, म्हणजे खाली बांध टाकले. तुम्ही बघू शकता बांध कसा आहे ते. तर त्या टाईप मध्ये जमीन आहे. कशा मित्रांनो माती बघू शकता. अशा प्राइस मध्ये जमीन कुठे मिळत नाही. तर खाली एक होल होता, आपण ते काय दाखवलं नाही मित्रांनो, ते आपल्याला नंतर समजलंय. तर बघू शकता जमीन कशी आहे. आजूबाजूला पूर्ण म्हणजे पूर्ण काळी जमीन आहे साईडला. तर मित्रांनो बघू शकता इथे एक बोरवेल दिलेला आहे. हा 2 नंबरचा बोरवेल आहे. खालचा बोरवेल आपण काय म्हणजे लक्षात नव्हतं आपल्याला दाखवायचं, पण असं सेम बोरवेल आहे. विहीर एक आहे, तुम्ही बघू शकताय. पूर्ण जागेचं आहे सगळं, काही करायची गरज नाही तुम्हाला इथं. तर पूर्ण पाईपलाईन केलेली आहे, म्हणजे ह्या ज्या पूर्ण 39 एकरला पूर्ण पाईपलाईनची म्हणजे सगळी व्यवस्था केलेली आहे इथं. तर बघू शकता मित्रांनो इथं पुढे एक विहीर आहे. तर बघूया पाईपलाईन बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही जमीन पूर्ण टायटल क्लिअर जमीन आहे. काही कुणाचं देणं घेणं, काही कुणाची अडचण नाही इथं. तर आपण हा व्हिडिओ बघितलाय म्हणजे 100% क्लिअर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ असंच बनवत नाहीत. तर पूर्ण क्लिअर जमीन आहे, काही अडचण नाही कुणाची. साधा बारामध्ये घरातलीच नावाची 2-3 तर बघू शकताय. आता आपण विहीर बघूया चला. त्यांनी असं म्हणजे 2 एकराचं 3 एकराचं असं त्यांनी मध्ये बांध घातलेत, म्हणजे कसं इझी जावं पाण्याला वगैरे किंवा पाणी द्यायला किंवा पीक करायला किंवा एखादा प्लॉट वेगवेगळा करायचा असेल तर बघू शकता मित्रांनो इथे एक विहीर आहे. तर आपण बघूया मित्रांनो विहीर. तर बघू शकता मित्रांनो विहिरीला पण ह्या सुद्धा पाणी आहे. तर झूम करून एकदा बघूया आपण पाणी. इथून हायवे जवळच आहे. हायवेचं लोकेशन इथून तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढं कसं काय ती. तर मित्रांनो बघू शकताय कसं आहे काय, एकदम क्लिअर टायटल जमीन. तुम्हाला अशी एवढ्या कमी रेटमध्ये कुठेच मिळणार नाही. तर मित्रांनो बघू शकता आंब्याची झाडं 10-12 झाड आहे ती, मस्त झाड आहे ती, मोठी झाड आहे ती. आणि इथे एक पुढं घर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता घर कसं आहे, म्हणजे औषधं वगैरे ठेवण्यासाठी घर ते केलेलं आहे, इथं बांधलेलं आहे. आणि त्या पुढं बरोबर अजून एक बोरवेल दिलेला आहे. जवळजवळ 3 बोरवेल झाले मित्रांनो, 2 विहिरी 3 बोरवेल. आणि चालू स्थितीमध्ये मोटरा सगळ्याच आहेत त्या. आणि जागेला सगळं जागेला आहे, लाईट वगैरे सगळं ओके मध्ये आहे. तर बघून घेऊया मित्रांनो आत. तर बघू शकता मित्रांनो औषधं वगैरे ठेवलेले आहेत आजूबाजूला. आणि पलीकडचं जे रूम आहे ते मोकळी रूम आहे, तुम्ही बघू शकताय. तिथं वगैरे म्हणजे अजून काय ठेवलं नाही, तुम्ही रेनोव्हेशन करू शकता मित्रांनो, त्याचा काही विषय नाही. तर बाकीची पूर्ण अजून जमीन बघून घेऊया. अजून जमीन संपलेली नाही, अजून जमीन भरपूर आहे.
तर अजून दाखवतो जमीन चला. आणि इथे येण्याचा 4 व्हीलरचा रस्ता पण दाखवतो कसा आहे काय चला. तर मित्रांनो ही जमीन पूर्ण सीसीटीव्ही कव्हरेजच्या खाली तुम्ही बघू शकता. सीसीटीव्ही पण आहे इथं. तर अजून पुढल्या साईडला जमीन आहे, बघून घेऊया कशी आहे काय. की हिथून म्हणजे अजून 100 फुटाचा डेव्हलप करायचा एरिया राहिलेला आहे. तर हिथून तिकडे जमीन आहे पूर्ण, म्हणजे इकडचा पूर्ण जवळजवळ 20 एकराचा पट्टा आहे. तर मित्रांनो बघू शकता की इथं पहिलं काय तर खरबुजाचं वगैरे काय तर शेती केली ते तुम्ही बघू शकताय की फक्त अजून इकडे राहिलेलं आहे. त्याने कटिंग अजून मी डेव्हलप पूर्ण केलेलं नाही. तर अजून ह्या कंपाऊंडच्या पलीकडल्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे डांब आहेत, म्हणजे पलीकडल्या साईडला जमीन आहे अजून तशीच पूर्ण पुढं. तर आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तर बघून घेऊया जमीन. ह्या साईडला पण जमीन आहे ते आपण बघणारच आहे. पण आता ह्या गेटमधून आपण पहिला बाहेर पडूया. तर ही जमीन अशी ह्या साईडची बघू शकता कशी आहे. पुढे गेट आहे मित्रांनो, त्या गेटच्या बाहेर जायचं. गेटच्या पुढल्या साईडला पुढे एक रोड आहे, त्या रोड पर्यंत जमीन आहे मित्रांनो. तर बघू शकतो ह्या साईडची आपल्याला जमीन बघायची, कारण मोजणी करताना पलीकडल्या साईडला जमीन आली त्यांची. तर इथे एक डाम आहे मित्रांनो ह्या शेतळ्यावरचा. तर ह्या लेवलला इकडे खाली जमीन आहे. तर बघून घेऊया मित्रांनो जमीन कशी आहे. तर विहीर पण ह्याच झालेलं आहे, अजून एक विहीर आहे. तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे सध्या तर काही नाही आहे. तर बघू शकतो आपण, कुठं नाही तुम्हाला दाखवतो. हा डांब आहे, मोजणी करताना इथपर्यंत त्यांची जमीन सरलेली आहे. तो जो मग आपण जो पट्टा बघितला तो 19 एकराचा पट्टा आहे, आणि हा जो पट्टा बघतोय तो 20 एकराचा पट्टा बघतोय. तर बघू शकता मित्रांनो इथे एक विहीर आहे, तिथे एक विहीर आहे, आणि पहिल्या 3 विहिरी म्हणजे अशा जवळजवळ 4 ते 5 विहिरी झालेल्या आहेत. आणि इथून इकडे एवढं रान त्यांचं सरलेलं आहे. वर पुढे 4 चाकी इथनं खाली येणार इकडे अशी. तर दाखवू आपण रोड ती. तर तिथे एक डांब रावला आहे, त्या डांबापासून अशी पुढेपर्यंत आहे, आणि हे पूर्ण जमीन आहे. हा मधनं रोड दिलेला आहे, बघू शकता. ही पट्टा इथं डांब आहे, ह्या डांबापासून अलीकडे इथनं असं, आणि इकडं असं इकडं, आणि हे मधून रोड दिलेला आहे. आणि हे रोड तुम्हाला जमिनीला ह्या पण जाता येते आणि ह्या पण जाता येते, म्हणजे इथून चालू होते डायरेक्ट खाली कॅनलपर्यंत. तर मित्रांनो बघूया आता या रोडला आपण कसे 4 व्हीलर कशी गाडी येईल हे बघूया. तर या रोडनं आपण आता हायवे निघणार आहे चला. तर या रोडने यायचं मित्रांनो. बघू शकता इथून ती मिल, या मिलच्या पाठीमागे ह्या साईडला मिल आहे, काय तुम्हाला दिसत असेल मिल आहे मित्रांनो. त्या मिलच्या अलीकडल्या साईडने एक रोड आहे, मला दाखवतोच मी. तर हा रोड इकडे जातोय, इकडे जातोय. तर आपल्याला तर मित्रांनो आपल्याला ह्या रोडनं असं यायचं आहे, असं येऊन ह्या रोडनं जायचं. ह्या रोडनं नाही जायचं, ह्या रोडनं जायचं मित्रांनो. समजून घ्या. तुम्हाला रोड दाखवतो. पुढं तिथे मिल आहे, त्या मिलच्या अलीकडे एक रोड आहे, मला दाखवतो चला. या साईडला बघू शकता मित्रांनो मिल आहे, आणि हा रोड आहे. तर हा रोड हायवेला डायरेक्ट जाऊन मिळतोय, दाखवतो मला. तर बघू शकता मित्रांनो आपण ह्या रोडला हायवेला मिळालेलो आहे. तर तुम्ही बघितलं असेल की हा रोड ना इकडे जायचं आहे, आणि कसा आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलेला आहे. आता आपण जरा डिटेलमध्ये माहिती घेऊया. जरा डिटेलमध्ये सांगतो व्हिडिओ म्हणजे हायवे कुठून कसा आहे काय सगळं सांगतो. थांबा जरा. जमीन बघितली आपण 39 एकर जमीन बघितलेलं आहे. आता त्याला कसं जायचं, हा रोड कुठला आहे, हायवे कसा आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. पण आता आपण जे आलोय ना तो रोड तुम्ही बघितलाय, पण आता कसं कुठं काय जरा माहिती घेऊया. हो का, ह्या साईडला सोलापूर आहे, सोलापूर इथून 30 किलोमीटर आहे. आणि ह्या साईडला म्हणजे कोल्हापूर हा रोड आहे, इथून मंगळवेढा सांगोला ह्या रोडनं जाते तुम्हाला. आणि इथे वाघुले गाव आहे पुढं. तर अजून एक रोड आहे 2 व्हीलर जाते, आणि आता जो आपण आलोय तिथून 4 व्हीलर येते जाते. तर तिथून म्हणजे त्या रोड पासून म्हणजे तो जो रोड होतो ना कच्चा, तिथून खाली कॅनलपर्यंत 39 एकर जमीन आहे, हे पण बघितले आपण. तर या जमिनीची प्राइस मित्रांनो 14 लाख रुपये मालकाची अपेक्षित किंमत आहे. बैठकीला थोडीफार इकडे तिकडे होईल. जमीन मिस करू नका मित्रांनो, जमीन चांगली आहे, शेतीसाठी डेव्हलपसाठी एक नंबर जमीन आहे. तुम्ही इथं शेतीसाठी किंवा राहण्यासाठी काही करू शकता, फार्म हाऊस बनवू शकता स्वतःचं. आणि 39 एकर जमीन आहे मित्रांनो. 20 एकराचा एक गट आहे आणि 19 एकराचा एक गट आहे. तर मित्रांनो जर जमीन घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिले तर कॉल करा, तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. आणि जर कोणाला तुमची जमीन वगैरे कोणाला विकायची असेल तर त्याच नंबरला कॉल करा. अशाच प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या एखाद्या प्रॉपर्टीमध्ये. तोपर्यंत ही प्रॉपर्टी बघून घ्या कशी आहे काय.